सकाळचे 9 वाजतायत। महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये राज्यातल्या बातम्या आपण सविस्तर पाहणार आहोत। बुलेटिनची सुरुवात करणार आहोत पुण्यातल्या बातमीनं। कारण गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं आज उद्घाटन होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन होणार असून त्यानंतर 4 ते 6 आठवडे सुरक्षा चाचण्या पूर्ण केल्यानंतर नव्या टर्मिनलवरून उड्डाण सुरू करण्यात येणार असून पंतप्रधान मोदी एकाच वेळेस ग्वाल्हेर, पुणे, आदमपूर, कोल्हापूर, जबलपूर, दिल्ली, लखनौ या विमानतळांवरील नवीन टर्मिनल आणि अलीगढ, आजमगढ़, चित्रकूट, मुरादाबाद आणि श्रावस्ती या विमानतळांचं उद्घाटन करणार। तर नवीन टर्मिनलसाठी एकूण किंमत ही 475 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे। तर पुणे विमानतळ टर्मिनलचं 2चं आज उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार असून ऑनलाइन पंतप्रधान हे उद्घाटन करणार आहेत। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हे उद्घाटन होईल। पूर्णपणे वातानुकूलित टर्मिनल असणारे प्रवाशांसाठी 5 पादचारी पूल या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत। तर 34 चेक इन काउंटर सुद्धा असणार आहेत। 52,000 चौरस मीटर क्षेत्रफळ या पुणे विमानतळाचं असणार आहे। टर्मिनल 2चं उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते केलं जाणार आहे। तर एक प्रकारे आज विकासाचंच उड्डाण होणार आहे, कारण पुण्यासोबतच पंतप्रधान ग्वाल्हेर, आदमपूर, कोल्हापूर, जबलपूर, दिल्ली, लखनौ या विमानतळावरील नव्या टर्मिनल आणि अलीगढ, आजमगढ़, चित्रकूट, मुरादाबाद आणि श्रावस्ती या विमानतळांचं सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करणार आहे। तर आपण ग्राफिक्स पाहतोय, ज्या विकासांचा खऱ्या अर्थानं म्हणजे एका अर्थानं उड्डाण केलं जाणार आहे। तर पुणे विमानतळ टर्मिनल 2चं हे उद्घाटन आणि पूर्णपणे वातानुकूलित टर्मिनल असणार आहे। तर प्रवाशांसाठी 5 पादचारी पूल, 34 चेक इन काउंटर्स, 52,000 चौरस मीटर क्षेत्रफळ या टर्मिनलचं असणार आहे। तासाला 3,000 प्रवासी क्षमता इथं असून वार्षिक प्रवासी क्षमता 90 लाख असेल। तर 1,000 वाहनांची वाहनतळ क्षमता या टर्मिनलवर आहे आणि बॅगांसाठी सुद्धा इनलाइन त्याचबरोबर बॅगेज हँडलिंग सिस्टीम या ठिकाणी बसवण्यात आली आहे आणि नवीन टर्मिनलसाठी 475 कोटी खर्च करण्यात आलेला आहे। तर प्रवेशद्वारावर भव्य छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। त्यामुळे पुणे हवाई अड्डा जो आहे म्हणजे पुणे टर्मिनल 2चं आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन केलं जाणार आहे।